सोंडाई फोर्ट. सोंडाई फोर्ट म्हणजे माथेरान डोंगर रांगेमधील एक छोटा किल्ला. तसेच टेहाळणी म्हणून उपयोगात आलेला किल्ला म्हणजे सोंडाई फोर्ट. गाडी कल्याणवरून धावू लागली कर्जतच्या दिशेने सोंडाई फोर्टसाठी. कर्जतवरून सोंडाई फोर्टला जाण्यासाठी बोरगाव फाट्याला यावे लागते. तेथून 5 किलोमीटरच्या अंतरावर सोंडाई गाव लागते. मुंबईवरून कर्जतला जाणारी बस पकडली की पनवेल, चौक, रसायनी करत बस बोरगाव फाट्याला आणून सोडते. सोंडाई फोर्टला जाताना मोरबे धरण आपले स्वागत करते. तसेच इरशाळगड, प्रबळगड आणि माथेरान आपल्या नजरेस पडतात. सुरुवातीला पोकरवाडी, नंतर वागेश्वरवाडी, नंतर सोंडाईवाडी लागते. सोंडेवाडी ही सोंडेवाडी. तिकडे वर ते गारबट पॉइंट आहे. गारबेट पॉइंट हे माथेरान तुझं. तिकडे प्रबळ, हे प्रबळगड त्याच्या मागे तिकडे. या साईडला पनवेल, इकडे इरशाळच्या त्या बाजूला पनवेल ना, तिकडे कर्नाळा. अच्छा. वरती कुस्तीचा माळ आहे. कुस्तीचा माळ म्हणजे काय? पहिले कसं दिवाळीला पारंपरिक पहिले सण व्हायचे ना, हा. मग ते गावाचे लोक कुस्त्या वगैरे खेळायचे. कुस्ती हा. मग त्यासाठी त्याला कुस्तीचा माळ म्हणतात. कुस्तीचा माळ. मित्रांनो, आपण आलो आहोत सोंडाई गावाजवळ. सोंडाई गाव ॲक्च्युली त्या बाजूला आहे मागे. आणि सोंडाई गावाच्या अगोदरूनच आपल्याला इथून वर जायचं आहे सोंडाई फोर्टसाठी. मित्रांनो, हे वाहनतळ आहे. इथे 4 व्हीलरचे 100 रुपये, 2 व्हीलरचे 50 रुपये आणि बसचे 200 रुपये आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आलो आहोत कर्जतपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच मुंबईपासून 80 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर सोंडाई फोर्टजवळ. वीकेंडला इथे पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जेवणाची सोय देखील होते. गडाच्या वाटेवरून जाताना गावकऱ्यांची भातशेती लागते. जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून असे लाकडी गेट गावकऱ्यांनी लावलेले आहेत. ऊन सावलीचा खेळ चालू आहे. अगोदर ऊन होतं, आता सावली आली. बहुतेक हा डोंगर आहे मित्रांनो, आपल्याला इथे जायचं आहे. हात चढ आला मित्रांनो. वारा बिलकुल थांबला आहे मित्रांनो. गरम होत आहे, घाम येतो अंगातून. थोडं ऊन, थोडी सावली, असा प्रकार चालू आहे. 2 मावश्या पर्यटकांची वाट बघत असलेल्या दिसत्या. आज पर्यटकांची वर्दळ जरा कमीच होती. मित्रांनो, तो चढ चढून आल्यावर इथे ही मोकळी जागा लागते. आणि एक समोर हा स्टॉल आहे. जेवणा खावण्याची सोय आहे इथे. थंड पाणी वगैरे, लिंबू सरबत. आणि इथे एक हा टेहाळणीसाठी एक टावर ठेवला आहे. मित्रांनो, इथे आल्यावर एक माहिती फलक दिसतो आपल्याला. मित्रांनो, बऱ्यापैकी चढ आहे आणि वर ऊन आहे. हे ऊन जास्त लागण्याच्या आत आपल्याला पूर्ण ट्रेक करायचा आहे. मित्रांनो, हा ट्रेक सकाळी लवकर चढायला सुरुवात करा. जर उशीर केलात तर उन्हाचा फार त्रास होईल. आमची गड चढण्याची वेळ चुकीची ठरली. पावलागणिक उन्हाचा तडाखा लागत होता. थोडं चढ आहे आणि वळण आहे. चढ आहे मित्रांनो. आणि इथून पण हा टापू चढायचा आहे. तिथं जरा खोबण्या आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यामध्ये पाय ठेवून आपल्याला वर जायचं आहे. हा दगड कोरून या छोट्या छोट्या पायऱ्या बनवल्या आहेत आणि इथं पाय ठेवून आपल्याला वर जायचं आहे. पावसाळ्यात हे फार रिस्की असेल. पावसाळ्यात हीच वाट शेवाळामुळे निसरडी होते. सगळीकडे हिरवी बहर होती, पण हे झाड मात्र सुकलेलं. याचं कारण काही समजेना. सोनक्यांचा फुलांचा सडा वाटेत निसर्गाने शिंपडला होता. फुलांचे सौंदर्यानं हळद 2 मिनिटं शांत बसलो.
कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। वाटेत पर्यटकांची वाट पाहत असलेलं एक छोटं कुटुंब दिसलं. धावपळीचे जग ठाऊक नसलेलं हे कुटुंब इथे आनंदात दिसलं. यांचा निसर्गाच्या सानिध्यात काढलेला सेल्फी किती सुंदर असेल नाही. हा गजरा बनवलाय काय? वा वा वा, अतिशय सुंदर. असा कसा घालायचा तो? असा दाखव बरं. अरे वा 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 वा. मित्रांनो, समोर मोरबे डॅम, हा इरशाळगड, त्याच्या बाजूला हा प्रबळ आणि हा माथेरानचा डोंगर आणि आपले डेस्टिनेशन तिथे वर. घामाच्या धारा मित्रांनो, थांबावंच लागतंय. चढ आहे, तासाभराचा चढ आहे, पण उन्हामुळे त्रास होतो. म्हणून यासाठी सकाळी लवकर निघालेलं बरं. जर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर हा त्रास होणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही. पण जर उशीर का निघालात तर मग खूप त्रास होणार. मला उन्हामुळे सतत दम लागत होता, त्यामुळे सारखं बसावं लागत होतं. आपलं डेस्टिनेशन जवळ येते मित्रांनो. निवांत बसलेल्या फुलपाखरांचा कळप मी उडता केला. मित्रांनो, या डॅमच्या बाजूबाजूने आपण आलो. इथे असं आत गेलो, गावात गेलो. तिथे खाली गाडी पार्क केली आणि तिथून असा वळसा घेत घेत इथपर्यंत आलो. आणि इथून हा सरळ आता आपल्याला वर तिथे जायचं आहे. मित्रांनो, हे मोरबे धरण, हा इरशाळगड, तो तिथं प्रबळगड आणि हा माथेरानचा डोंगर. छोटी राहें मिलके, थोडा ट्रेक, थोडी विश्रांती, हा क्रम मी कायम ठेवला होता. एरवी चेअर सोफ्यावर बसणारा मी आज सोनक्यांच्या सानिध्यात बसलो होतो. लंबी लंबी दूरी भी. आता ना हा चढ आहे. हा चढ चढून आलो आणि जीवात जीव आला, कारण समोर शिड्या दिसायला लागल्या. याचा अर्थ आम्ही जवळ पोचलोय. मित्रांनो, वर गड चढण्या अगोदर डाव्या हाताला शिडीच्या अगोदर आपल्याला 2 टाके लागतात. गडावरच्या पाण्याच्या टाक्या किल्ले संवर्धन करणाऱ्या श्रमिकांनी श्रमदान करून साफ केलेल्या आहेत. मस्त सुंदर फुलं आहेत मित्रांनो. गडावर एकूण 4 टाके आहेत मित्रांनो, आणि 4ही टाकीचं पाणी हिरवंगार आहे. मित्रांनो, गडावर पाण्याची ही सोय होऊ शकते, पण जागोजागी स्टॉल असल्यामुळे तिथं पाण्याच्या बाटल्या आपल्याला मिळतात, पण ह्या विकेंडला असतात. तुम्ही जर वीकडेमध्ये आलात तर इथं पाण्याची सोय फक्त ही टाके आहेत. मित्रांनो, पहिली शिडी जवळ आली आहे, त्याच्यावर दुसरी आहे आणि वर तिसरी आहे. सोंडाई फोर्ट, माथेरानच्या डोंगर रांगेतला एक छोटासा किल्ला. बहुतेक या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. वरच्या टोकावर पोहोचण्यासाठी पहिली शिडी इथे लागते. मित्रांनो, ही शिडी असल्यामुळे आपल्याला हा डोंगर चढायला सोपा जातो. आता दुसऱ्या शिडीवरून जाऊया मित्रांनो.
पहिली शिडी पार करून मी कॅमेराशी गप्पा मारत दुसऱ्या शिडीकडे जाऊ लागलो. बरीच उंच शिडी आहे मित्रांनो ही. अरे बापरे. शिडी समोरून कमी उंचीची दिसत होती, पण ड्रोनच्या डोळ्यातून बघितल्यावर तिचा आकार स्पष्ट दिसतो. ही दुसरी शिडी चढून आल्यावर शिडी संपताच आपल्याला इथं पाण्याचं टाकं लागतं आणि पिण्याजोगं नाही आहे मित्रांनो. संपूर्ण सह्याद्री मित्रांनो. तिथे काय बघूया चला. इथं पण छोटं टाकं आहे. हे मोठं टाकं आहे आणि हे छोटं. किल्ल्याच्या इतिहासकालीन खुणा म्हणजे या पाण्याच्या टाक्या. ही दुसरी शिडी केली, तिथं पाण्याचं टाकं बघितलं आणि इथून आता सरळ ही तिसरी शिडी चढायची आहे आणि ही छोटी आहे. मोठा ऑफिसर ग्रुप आला मित्रांनो आणि मज्जा करत चाललेत. एन्जॉय चालू आहे. फोटोशूट काढतायत. जरा आराम से, जरा ज़्यादा पीछे मत जाइए. सगळ्यात शेवटची म्हणजे तिसरी शिडी चढून आम्ही भर उन्हात टॉपला पोहोचलो. ड्रोनच्या साह्याने कधी गडद हिरवा तर कधी करडा दिसणारा हा सोंडाई मान्सूनसाठी अगदी बेस्ट ट्रेक आहे. सोंडेवाडीचे आराध्य दैवत म्हणजे सोंडाई देवी. दिवाळी सण आहे ना आपला, हां हां हां. त्या लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मोठा आमचा सण असतो. बरं. तिथं आमचा एक ढोल्या म्हणजे ढोल घेऊन जो वाजवतो पारंपरिक नृत्य, बरं. चांग भला गाजा भला नृत्य आहे. बरं ते बरं नृत्य नाचण्यासाठी ढोल्या दगडा तिथं ढोल वाजवायचे जोरात लोक. बरं. ते वर का एकदम टॉप वरती एकदम टॉक आला. आणि मग सोंडाई देवीची यात्रा वगैरे कधी असते का? यात्रा दिवाळीतच असते आता, लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी. मित्रांनो, इथं वरती आल्यावर आपल्याला दगडात कोरलेल्या सोंडाई देवीची मूर्ती आढळते. वरून आपल्याला हा मोरबे डॅम, हा इरिशाळगड, हा प्रबळगड आणि हा माथेरानचा डोंगर दिसतो. छोटी छोटी आता परतीचा प्रवास. राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी.